नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाशने इशूसाठी गेट वेल सूनचं लेटर आणलेलं असतंय. त्यामुळे आता त्या लेटरमध्ये काय लिहायचं आहे प्रत्येकजण डिसाईड करतं. आकाशने लिहिलेलं असतं की ईश्वरी, तू लवकरच पूर्वीसारखी हवी असं मला. वी वॉन्ट अवर ओजी ईश्वरी बॅक. आता हे सगळं लिहिलेलं असताना ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की बरं मामा, आता ना मला खरंच खूप बरं वाटलं हे सगळं पाहून. मामा म्हणतो की अच्छा, मला बघू काय लिहिलं आहे ते. आता मग मामा घेतो आणि ते वाचायला लागतो आणि म्हणतो की अच्छा, ह्याने लिहिलं आहे सगळं आतमध्ये, पण ते सगळं कशात लिहिलं आहे तर इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. ओके, मी प्रयत्न करतो वाचण्याचा. पण त्याच्यामध्ये ओजी ईश्वरी म्हणजे काय रे? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, ओजी म्हणजे ओरिजिनल ईश्वरी. तेव्हा मग आता मामा म्हणतो की अच्छा, ओरिजिनल म्हणजे पहिल्याची ईश्वरी असं म्हणायचं आहे का? त्याचबरोबर आकाश म्हणतो की येस दॅट यू आर राईट. तेव्हा मामा म्हणतो की आता ना मी पण लिहिणार आहे. मग आता मामाला तो पण लिहायला लागतो आणि म्हणतो की मी आता काय लिहितो ते कोणी बघू नका बरं का. मामा लिहायला लागतो आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो की मामा, व्हॉट हॅपन्ड, म्हणजे तुला नक्की काय लिहायचं आहे, मला जरा सांगशील का? त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हे बघ दादा, नो चिटिंग. मी पण लिहिलेलं कोणी पाहिलं नव्हतं. आता दादा पण लिहिणार आहे आणि त्यानंतर बाबा पण लिहिणार आहेत. तेव्हा मग तो लिहितो आणि म्हणतो की ईश्वरी, मी तुझ्यासाठी ना काहीतरी लिहिलं आहे. तेव्हा मामा वाचतो आणि म्हणतो की मी असं लिहिलं आहे की ईश्वरी, तू लवकर ठीक हो आणि लवकर मोठी हो. असं म्हटल्यावर आता ईश्वरीचं ते तिच्यासाठी बोललेलं पाहून अर्णव हसायला लागतो आणि सगळेजण हसत असतात. तेव्हा मग आकाश म्हणतो की डॅड, तुम्ही पण ना. तेव्हा सगळेजण आता विचार करत असतात. ईश्वरीसाठी आता आकाश म्हणतो की चला, आमचं दोघांचंही लिहून झालेलं आहे आणि ईश्वरी, मी आणखी एक काहीतरी लिहितो असं म्हणून तो पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी लिहायला लागतो. मामा म्हणतो की आकाश, हे बघ सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लिहिल्या आहेस ना तू? तेव्हा मग लिहून झाल्यानंतर लगेचच आकाश हे दाखवतो की ईश्वरी, तू लवकर मोठी हो असं डॅडने लिहिलं आहे, बघितलं ना? तेव्हा सगळे हसायला लागतात आणि त्यावर ईश्वरी म्हणते की हे सगळे तुमचे जे काही हसी मजाक आहे ना, त्यानेच मी लवकर बरी होऊन जाणार आहे. त्यामुळे मला ना असं वेगळं काहीच वाटत नाही आहे असं म्हणून हसायला लागते. त्याच वेळेला आता मामा म्हणतो की हो, अगदी बरोबर, ईश्वरी स्पोर्ट्स स्पीड आहे. कितीही काही झालं तरीही ती मनाला लावून घेत नाही. मग अर्णव त्यावर म्हणतो की एक मिनिट, आता मला पण माझ्या मिस इंदोरसाठी काहीतरी लिहायचं आहे. तेव्हा मामा म्हणतो की अरे अर्णव, तू याच्यातच लिहिणार आहेस, वेगळं काहीतरी कार्ड बनव, तिच्यासाठी वेगळं काहीतरी कर. तेव्हा मामाला तो म्हणतो की नो, मी लिहिणार आहे आता आणि मला जे लिहायचं आहे ना ते मी लिहून राहणारच आहे. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच बसते. मामा म्हणतो की काय लिहिणार आहेस, ते मिस इंदोर वगैरे असं काही लिहू नको, वेगळं काहीतरी एकदम भारी लिही. आता सगळेजण त्यांच्याकडे बघतच बसलेले असतात. अर्णव ईश्वरीसाठी काय लिहायचं याचा विचार करत असतो. त्यानंतर अंजली आता विचारात असताना तिथे अंजलीला भडकवायला वल्लरी येते आणि म्हणते की तुला माहिती आहे का अंजली, अगं इथे काय चाललं आहे ना तुला खरंच कळत नाही. मी तुला समजवलं आहे ना. तेवढ्यातच तिथे आता शिर्के येतो. मॅम आत येऊ का? तेव्हा शिर्के आल्याबरोबर अंजली म्हणते की हो. तेव्हा ते म्हणतात की सर मॅडम, डेली एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे जे काही करायचे त्याबद्दलचे. त्यावेळेला आता वल्लरी म्हणते की हो, पण इतके बिल्स आहेत यावेळेचे. तेव्हा अंजली ते सगळे चेक करायला लागते आणि वल्लरी म्हणते की घे बाई, इतकीच आहे काही ती प्रायोरिटी तुझ्या हातामध्ये, त्या सायन्स कर बिलवरती. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला हे तरी नीट बघायला पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम झाला तर उगीचच होतो. त्यावेळेला वल्लरी म्हणायला लागते की हे बघ, किती काही झालं ना तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे काही चाललं आहे ना या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या चालल्यात बरं का. तेव्हा मग ईश्वरीला तू काही कमी समजू नको, तू एक काम कर अंजली, तू ना सगळे बिल्स चेक कर, मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. त्यावेळेला मग आता अंजली सगळे बिल्स चेक करायला लागते आणि ते बिल्स चेक करत असताना मामी म्हणते की हे बघ अंजली, सगळ्या काही गोष्टी तुला व्यवस्थित तपासून घेतल्या पाहिजेत बरं का, कारण की किती काही झालं तरीही या गोष्टी या लपण्यासारख्या नाही आहेत. तेव्हा मग अंजली ते बिल बघते आणि म्हणते की हे काय, त्या ईश्वरी किचनचे बिल इथे कशाला आलेत? तेव्हा त्यावर शिर्के म्हणतात की मॅडम, मला सरांनी सांगितले आहेत हे बिल पास करायला. तेव्हा मग ती चिडते आणि म्हणते की नो, हे अजिबात मी सहन करून घेणार नाही आहे.
आपल्या सात्विक फॅशनचे एक्सपेन्सेस कमी आणि यांचेच एक्सपेन्सेस मला जास्त दिसता येतं, हे मला अजिबात चालणार नाही आहे. आता मात्र अंजलीचा धीराचा बाण सुटलेला असतो. ती खूप चिडते आणि म्हणते की नो नो वेज. तेव्हा मग मामी मनातच म्हणते की वा बरं झालं आयता मुद्दाच चालून आला, आता बघा मी कसं या सगळ्यांना नाचवते ते. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते की तू बोल या सगळ्या गोष्टी. अंजली म्हणते की हो मी आता काही शांत बसणारच नाही आहे, मला हे बोलावं लागणारच आहे. नंतर आता मामा म्हणतो की अरे आता अर्णव किती वेळ झाला, तू कधीपासून लिहितोय, काय लिहिणार आहेस जरा सांगशील का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, तुम्ही ना सगळ्यांनी बाजूला जायचं आहे, मला कोणीही मध्ये अडकवू नका, समजलं ना. मी जे लिहिणार आहे ते कोणी बघायचं नाही आहे. मुद्दाम मामा आणि आकाश दोघंजणं वाकून 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 बघत असतात, पण इथे ईश्वरी त्यांना हसायला लागते. मामा म्हणतो की अरे अर्णव काय लिहितोस, आय लिहिलं आहे म्हणजे ईश्वरी असं होतं का. तेव्हा आकाश म्हणतो की नो डॅड, आय म्हणजे कदाचित आय लव्ह यू असं पण असू शकतं. तेव्हा ईश्वरी आणखी लाजत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्ही प्लीज गाईज जरा बाजूला होता का, किती सारखं मध्ये मध्ये कराल तुम्ही, चला बाजूला व्हा, तुमची टर्न होती तेव्हा मी तुमच्या मध्ये मध्ये करत होतो का, आता चला बाजूला व्हा, असं म्हणून अर्णव त्यांच्यावरती ओरडत असतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की दादा काहीतरी असं तडकदार फडकदार रोमॅन्टिक काहीतरी लिहा, म्हणजे हे असं काहीतरी नॉर्मल असं मिळमिळीत काही लिहू नकोस. तेव्हा आकाशला अर्णव म्हणतो की हे बघ मी लिहितो आहे ना, मला लिहू दे, लेट मी राईट, व्हा बाजूला, चला दोघंजणी तिकडे व्हा, असं म्हणून आता अर्णव त्या दोघांनी बाजूला ढकलून देतो. तेव्हा ईश्वरी त्यांच्याकडे बघत हसतच असते आणि नंतर मग अर्णव आता त्या पेपरवरती अगदी डोकं ठेवून ठेवून लिहायला लागतो. आकाश तरी पण वाकून वाकून बघतो आणि मामाचंही वाकून वाकून बघणं सुरूच असतं. तरीही त्यांची मजा मात्र सुरूच असते. आता अर्णव ज्या ज्या प्रकारे लिहित असतो त्या त्या प्रकारे ते दोघंजणही बघत असतात आणि अर्णव अगदी परीक्षेत लहान मूल पेपर कसं लिहितं तसं तो पेपर ते सगळं लिहून काढत असतो स्केच पेनने. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की काय झालं की नाही आहे दादा आता. तेव्हा आकाश मला तो म्हणतो की का, मला लिहायला किती वेळ दिलात तुम्ही, इकडे तिकडे नुसते आजूबाजूला माझ्या बाजूलाच होतात, बघायला दिलेत का तरी तुम्ही व्यवस्थित. तेव्हा मामा म्हणतो की अरे अर्णव बस करा रे राजा, किती लिहिशील, परंतु त्याचं काही संपतच नसतं. तेव्हा आता अर्णवने तिच्यासाठी काहीतरी लिहिलेलं असतं. तेव्हा सगळेजणं म्हणजेच ते दोघंजणं म्हणतात की काय बघू आता तरी दाखव आम्हाला दादा, नक्की काय लिहिलंयस तू तिच्याबद्दल. त्यावेळेला मग आता अर्णव असं म्हटल्याबरोबर म्हणतो की मी तिच्यासाठी असं लिहिलेलं आहे की मिस इंदोर यू आर स्पेशल आणि तू लवकरात लवकर बरं व्हायचंय, असं सगळं मी तिच्या बाबतीत लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मग मामा म्हणतो की अत्तेरिकी, हेच तर तुला लिहायचं होतं, मग एवढं काय लपवायचं होतं त्याच्यामध्ये, मला वाटलं काहीतरी आय लव्ह यू वगैरे लिहिशील, वेगळं काहीतरी लिहिशील, पण नाही, तुझं तर आपलं तेच लिहायचं होतं, तुला तुझं ते फिरंगी इंग्लिश जाऊ दे. मामाला अर्णव म्हणतो की वॉट मामा, वॉट काय फिरंगी, असं म्हणून आता मामा गप्प बसलेला असतो. तेवढ्यात अंजली आणि वल्लरी दोघीजणी तावातावाने बाहेर येतात आणि काय चाललंय तुमचं, हे सगळे हसणं खेळणं खिदळणं, नक्की काय पॉईंट आहे. तेव्हा लगेचच आकाश म्हणतो की दी ये, अगं आम्ही ना मजा करत होतो इथे, मी ना म्हणजे ईश्वरीसाठी एक ग्रीटिंग आणलं होतं गेटवेल सूनचं, त्यावरती तिच्यासाठी आम्ही मेसेज लिहिलेले आहेत, म्हणजे मी लिहिले, डॅडने लिहिले, आता दादाने पण लिहिले आहेत. तेव्हा मग ती म्हणते की ओ अच्छा असं आहे का, चल मग मला पण काहीतरी लिहायचं आहे त्याच्यावर, ईश्वरीसाठी मेसेज. तेव्हा त्याच्यावरचं सगळं ती वाचते. अर्णवने लिहिलेलं डिअर मामी गेट वेल सून क्विकली, आय एम ऑलवेज विथ यू असंच लिहिलेलं असतं. त्याबरोबर आता अंजली पटकन लिहून टाकते गोल्ड डिगर. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की हे घ गं तुझ्यासाठी ना मी हे लिहिलं आहे. तेव्हा मग ईश्वरी ते बघते आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं तर ईश्वरी म्हणते गोल्ड डिगर म्हणजे. तेव्हा ईश्वरीला पटकन काही कळत नाही. तेव्हा अंजली म्हणते की ओ तुझा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे नाही का, म्हणूनच तुला समजलं नसेल. मी सांगते मी याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे गोल्ड डिगर. त्यावेळेला लगेचच आता ईश्वरीने असं लिहिल्याबरोबर अर्णव चिडून म्हणतो की ताई व्हॉट इज दिस, तू हे सगळं असं कसं लिहू शकते, असं का बोलू शकते सांग मला. तेव्हा ती म्हणते की हे बघ तू मध्ये ना यामध्ये चिंटू काही बोलूच नको, मला माहिती आहे की तू हे सगळं जे काही करतोय ना ते कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली करत आहे. ही गोल्ड डिगर आहे नाही तर काय, हे सगळं ती तुझ्याकडून करून तर घेते आणि तिने तुझ्यासोबत जे लग्न केलं आहे ते तुला काय वाटतं की तुझ्याकडे बघून केलं आहे का किंवा तुझ्या मनाने केलं आहे का, नाही तर तिने हे लग्न केलं आहे तुझ्या या पैशाला आणि प्रॉपर्टीला बघूनच. ती तुझ्या जाळ्यात तिने तुला अडकवलं, या सगळ्या पैशासाठी अडकवलं आहे, समजलं ना, मला तू काही वेगळं एक्सप्लेन करायला नको जाऊस. तेव्हा अर्णव चिडून म्हणतो की ताई प्लीज आता तू कुठला विषय कुठे नेतेस. तेव्हा ती म्हणते की नाही मी विषयावरच आहे चिंटू, बोलते आता मी काय झालं आहे ते.
मला सांग की या ईश्वरी क्लाउड किचनचे बिल्स आपल्या एक्सपेन्सेसमध्ये काय करतायत? मी मागेही याच्यावरून तुला बोलली होती आणि आताही बोलते की हे सगळे बिल्स तुझ्यामध्ये काय करतायत? मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आणि जर हा मुद्दा खोटा असेल तर सांग मला. याचा अर्थ असाच होतो ना की याच्या घरातली आणि हिचा बिझनेस हे सगळं आपल्या प्रॉपर्टीवर चाललं आहे, आपल्या पैशांवर चाललं आहे, तर ते कशासाठी करायचं आहे? तेव्हा तो म्हणतो की ताई हे बघ, तो बिझनेसही ना आपलाच आहे, त्यामुळे उगीचच काहीच बोलायचं गरज नाही आहे. सात्विक फॅशन आहे तसंच ईश्वरी किचन आहे. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की नाही, हे बघ, हे बिल्स आहेत ते किती बिल्स आहेत, त्यालाही काहीतरी सीमा असते ना, प्रत्येक वेळेला लिमिट करून चालत नाही. त्याचबरोबर आता आकाश बोलायला लागतो की ॲक्च्युली सॉरी, ते ईश्वरी किचनचे बिल दादाने नाही तर मी पास केलेले आहेत, म्हणजे मी एक्सपेन्सेस केलेत त्या सगळ्याचे. तेव्हा आकाश म्हणतो की हो दी, मी केलेलं आहे हे सगळं. तेव्हा अंजली म्हणते की आकाश, तुला कळतंय का काही? अरे तू तुझ्या डोक्याच्या बाहेर गेलायस का? म्हणजे तू आतापासूनच. तेव्हा वल्लरी चिडते आणि म्हणते की एक मिनिट, हे सगळं करण्याची काय गरज होती आकाश तुला? तू हे सगळे बिल नम्रताचे का पास करतोयस? म्हणजे अजूनही कळत नाही आहे मला, इतकं सगळं होऊनही तू या सगळ्या गोष्टींच्या मागे का लागलायस? आणि अजूनही ती तुझी बायको झालेली नाही आहे, लक्षात घे. तेव्हा मग आता अंजली म्हणते की जाऊ दे मामी, तू काही आता बोलू नकोस यावर. मला आता कळलं आहे की जसं हा चिंटू मदत करणार आहे ना, तसंच पुढे जाऊन ही नम्रता पण काय करणार आहे ते दिसून आलं. जसं तिच्या बहिणीने केलं ना, तसंच आता ती पण करणार आहे. त्यामध्ये काहीच विचित्र आणि वेगळं नाही आहे. त्यामुळे ना आता एक गोष्ट नक्की की हे एक्सपेन्सेस काही मी पास करणार नाही आहे आणि त्यामुळे हे एक्सपेन्सेस मी आता फाडून टाकते, असं म्हणून अंजली ते एक्सपेन्सेस पूर्ण फाडून टाकत असते. सगळेजण बघतात आणि थांबत असतात की प्लीज असं काहीही करू नको, परंतु ती अजिबातच ऐकायला तयार नाही. ती म्हणते की नाही, आता बस झालं, मी या सगळ्या गोष्टींना पास करू शकत नाही. वल्लरी मनात म्हणते की वा, ही तर मस्तच आग लावल्या गेल्यासारखी झाली आहे, आता मजा येणार आहे. या भावा वहिनींमध्ये जितकी फूट पडेल ना तितकी मी मजा घेणार आहे, असं म्हणून ती खुश होत असते. त्यावेळेला आता इथे ईश्वरी ही खाली टेन्शनमध्ये असते, काय बोलावं हे तिला काहीच विचार येत नसतो आणि ती सगळे जे काही पेपर्स असतात ते फाडून टाकत असते आणि ते पेपर तिने सगळ्यांच्या अंगावर उडून टाकलेले असतात. आणि चिंटू लक्षात घे, मी हे खपवून घेणार नाही, असं बोलून ती तिथून निघून जाते. वल्लरी मनातच म्हणते की चला आता मस्तच भडका उडाला, अशी ना मध्ये मध्ये भडके उडत राहिले पाहिजे, म्हणजे कसं आहे ना, मला मजा येईल, सगळ्या गोष्टी अगदी माझ्या मनाप्रमाणे होतील. आणि मनातच मामी खूप खुश होत असते. तर दुसरीकडे नमू ही निघालेली असते आणि तेवढ्यातच ती काहीतरी शुभंकरला बोलायला जाते आणि तेवढ्यातच शुभंकरच्या हाताला हात लागल्याबरोबर तो आई ग आई असा विवळायला लागतो. तेव्हा सुप्रिया येते आणि म्हणते की काय ग, काय केलंस, काय मारलंस तू त्याला? तेव्हा ती म्हणते की अगं आई, मी हाताला हात लावला फक्त, तर तो ओरडायला लागलाय. तेव्हा मग शुभंकरला ती म्हणते की बघू तुझ्या हाताला इतकं काय लागलं आहे, जरा मला चेक करू दे. तो म्हणतो की अगं नमे ढमे राहू दे, इतकं काही झालेलं नाही आहे. ती म्हणते की नाही, एकदा मला बघू दे नेमकं काय झालेलं आहे ते, त्याशिवाय ना काही कळणार नाही मला. तेव्हा तो म्हणतो की अगं ते ॲक्च्युली माझ्या हाताला एक लोखंडी रॉड लागलेला आहे. तेव्हा मग सुप्रिया विचारते की कसा लागला हा रॉड? तेव्हा तो म्हणतो की अगं त्याचं काय झालं ना, मी कामावर होतो ना, शूट चालू होती आणि तिथे अचानक तिकडचा एक रॉड माझ्या हातावरती पडला. तेव्हा ती म्हणते की बघितलं आई, किती स्वतः बाबतीत असा वागतोय तो, अगदी बेजबाबदारपणासारखा. थांब. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट, मी जरा इथे थांबतो, बसतो. तेव्हा नम्रता म्हणायला लागते की तू इथे आधी बस, बघू माझ्या हाताला दाखव. तेव्हा तो म्हणतो की अगं काय, मला आणखी मारतेस का? तेव्हा ती म्हणते की अरे मारत नाही आहे मी तुला, तुझ्या हाताला मी क्रीम लावून देते, ऑइंटमेंट. तेव्हा आई म्हणते की अगं नमू, तू राहू देस, तुला उशीर होतोय ना क्लाउड किचनला जायला, तू निघ, मी लावून देते ना ह्याच्या हाताला क्रीम. असं म्हणून आता ती स्वतःच्या हातात क्रीम घेते आणि त्याच्या हाताला लावायला लागते. नमू म्हणते की बरं ठीक आहे, मी निघते आता. इथे ती क्रीम लावायला लागल्याबरोबर सुप्रियाकडे रागाने शुभू बघायला लागतो आणि मनात म्हणतो की मस्तपैकी माझी नमू माझ्या हाताला क्रीम लावून देणार होती, पण ही मध्येच येते. प्रत्येक वेळेला हिला कबाब में हड्डी बनण्याची सवय आहे. असं वाटतं ना, हिचा गळा दाबून टाकू, सारखी आमच्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला मग तो गळा दाबायला जातो आणि गळा दाबतो. शुभू काय करतोयस तू, असं ती किंचाळते. परंतु तेवढ्यातच त्याला भान येतं, त्याने ते सगळं अगदी तिथल्या तिथे दिवा स्वप्न पाहिल्यासारखं पाहिलेलं असतं. नंतर मग आता सुप्रिया म्हणते की शुभंकर, अरे तू कसला विचार करतोय, काय चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये? तर तो गप्पच बसलेला असतो आणि मग ती म्हणते की अरे शुभंकर, असं स्वतःच्या बाबतीत असं वागू नकोस रे, स्वतःकडे जरा तब्येतीत लक्ष देत जा, असं करू नकोस, काळजी घेत जा तुझी. बरं चल, मी जेवण आटोपते, नमूला डबा पण द्यायचा आहे.
असं बोलून ती तिथून निघून जाते. तर इथे शुभंकरला राग येत असतो. तो मनातच म्हणतो की का असं सगळं चाललं आहे नमो, मी तुला का दिसत नाही आहे, माझं प्रेम तुला अजून का समजत नाही आहे, मला सांग ना की माझं प्रेम समजायला अजून मी काय करायला हवं आहे की तुला माझं प्रेम समजेल, असं म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. तर इथे ईश्वरीने ते जे कार्ड असतं ते कार्ड इथे घरी रूममध्ये आणलेलं आहे आणि ती त्याच बाबतीत विचार करते. आणि त्यामध्ये गोल्ड डिगर हे लिहिलेलं वाचून ती म्हणते की अच्छा, ताईने सांगितलेला गोल्ड डिगरचा अर्थ म्हणजे पैशासाठी हपापलेली, संधी साधू, पैसा दिसेल तिथे धावणारी. खरंच अशी वाटते का मी ताईला? मी माझी इमेज कितीही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मी तशी आहे दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही ताईच्या मनातून माझ्याबद्दल जो काही राग आहे ना तो कधीही जाणार नाही आहे. मला खरंच याचं खूप वाईट वाटतं की ताईंना असं का वाटतंय की मी चुकीची आहे म्हणून. हे सगळं होतं आहे ना ते आईच्या त्या प्रकरणामुळेच. जोपर्यंत आईलावर लागलेला जो डाग आहे तो पुसला जाणार नाही ना तोपर्यंत सगळ्यांना असंच वाटत राहणार की मी चुकीची आहे किंवा माझी आई चुकीची आहे. पण हे सगळं खूप चुकीचं आहे. मी काय करू आता या प्रकरणाच्या मुळाशी जायला? माझ्या मनाप्रमाणे एकही होत नाही आहे. जर मला त्या माणसाला शोधायचं झालं तो पत्रकार धुमाळ, पण तोही आता गायब झाला आहे. त्यानंतर अर्णव सरांचे बाबा मला दिसले, ती कुठेतरी किरण होती आशेची, पण ते पण आता दिसेनासे झालेत. काय करू मी, कुठे शोधू? तेव्हा अर्णव येतो. ईश्वरी रागात असते त्याला माहिती आहे, म्हणून तो ते कार्ड घेतो आणि ते कार्डच फाडून टाकतो. ईश्वरी म्हणते की काय करताय सर हे तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला हे करू दे. कळलं ना, किती काही झालं तरीही जोपर्यंत ताईला किंवा घरच्यांना तुझा खरेपणा पटणार नाही ना तोपर्यंत मी हे ऐकून घेणार नाही आहे. तू का फेस करायचं सगळ्या गोष्टी सांग मला. तू बरोबर असूनही प्रत्येक गोष्टी फेस करू नकोस मी सिंदूर. मला माहिती आहे तू खूप मनापासून करतेस हे सगळं, पण नाही, आता मी हे सगळं सहनच होऊ देणार नाही आहे. तेव्हा आता आकाशशी बोलायला दादा आलेला असतो, म्हणजेच अर्णव म्हणतो की हे सगळं काय म्हणजे मला जरा सांगशील का? तेव्हा तो म्हणतो की दादा, आय एम रिअली सॉरी, मी हे सगळं तुला न विचारता केलं, आय एम सॉरी. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हे व्हॉट सॉरी, मी त्याच्यासाठी तुला बोलायला आलेलोच नाही आहे. तू जे काही केलं आहे ना ते अजिबात चुकीचं केलेलं नाही आहे. मी जसं ईश्वरीला मदत करतो आहे तसंच तू नम्रताला केली, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही, मी तुला हे सगळं सांगायला हवं होतं, दॅट्स इट. तेव्हा मग तो म्हणतो की फक्त एवढंच आहे की मला काहीच याबद्दल माहीत नव्हतं ना, म्हणून मी काही बोलू शकलो नाही. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की खरंच मलाही तुझ्या कानावर घालायचं होतं, म्हणजे घालावं असं वाटलं होतं, पण समहाव मी कुठेतरी वेगळ्याच विचारांमध्ये होतो. आय एम सॉरी दादा. ॲक्च्युली ना खरं हे सगळं काय माहिती आहे, माझ्या मनामध्ये त्यावेळेला खूप गोष्टी चालू होता, नम्रता आणि माझा सगळा गोंधळ सुरू होता. मला ना खरंच कळत नाही मी कसं केलं. आय थिंक सो हा माझ्या प्रेमातला एक वेडेपणा होता, म्हणजे मी प्रेमात वाहवत गेलो होतो, म्हणजे वेडेपणा म्हणतात ना त्याच प्रकारे झालं हे सगळं. अर्णवच्या लक्षात येतं. तो म्हणतो की अच्छा, म्हणजे मी सिंदूरने माझ्या बाबतीत त्या मगाशी जे काही केलं तो तिच्या प्रेमातला वेडेपणाच होता का? म्हणजे तिने मगाशी माझ्या गालावर किस केलं तेच होतं का? तेव्हा तो थँक्यू बोलून आकाशला तिथून निघून जातो आणि त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं. ईश्वरी अजूनही विचारांमध्येच असते. अर्णव म्हणतो मी सिंदूर, काय अगं लक्ष कुठे आहे तुझं? आता लागलं असतं ना तुझ्या हाताला, म्हणजे मी समोरून येते आणि तुझंही लक्ष नाही आहे, तूही मला धडकली असती. ईश्वरी म्हणते की सर काही नाही, मला खरंच लक्षात येत नाही आहे की मी काय करू याचं. माझ्या डोक्यामध्ये खरंच खूप मोठं टेन्शन सुरू आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मी सिंदूर चिल, जास्त काहीही विचार करू नकोस, सगळं काही होईल व्यवस्थित. मला माहिती आहे सध्याची परिस्थिती वेगळी आहे आणि सगळं होईल व्यवस्थित एक दिवस. घरातल्याने कळेल की तू तिच्या कोणाच्याही बाबतीत काहीही चुकीचं वागत नाही आहे. तेव्हा आता ईश्वरी अर्णवचा हात हातात घेते आणि म्हणते की सर मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित आहात आणि तुम्ही कधीही माझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडून देणार नाही. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, पण आता बस झालं, मी आता कोणाचंच काही ऐकून घेणार नाही आहे, कारण तू चुकीची नाही हे मला माहीत आहे आणि मी तुझ्यासोबत आहे नेहमी आणि नेहमीच राहणार, असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो आणि मनातल्या मनात ईश्वरी म्हणते की सर मला माहिती आहे प्रत्येक वेळेला तुम्ही आहात म्हणून तर आपलं नातं इतकं जिवंत आहे. त्यावेळेला अर्णव पण आता ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि मनामधून म्हणतो की मिस इंदोर, मला माहिती आहे आपलं नातं काही वेगळं आहे आणि हे आपलं नातं कधीही न तुटण्यासारखं आहे. कितीही काही झालं तरीही आपल्या मनातलं हे प्रेम आपण कमी होऊ द्यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे प्रेम हे असंच राहणार आहे. एकदा की मिस इंदोर तुझ्यावर लागलेला तो सगळा आरोप आहे ना तो निघून गेला ना की मिस इंदोर आपलं नातं आणखी स्ट्रॉंग बनेल, असं तो मनातच बोलत असतो. तर इथे ईश्वरी किचनमध्ये किसनीवरती खोबरं ओलं खिसत असते. तिला ते काही स्वतःच्या एका हाताने जमत नाही. अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, अगं कसला खेळ चालवला आहेस तू हा सगळा?
तुला तुझ्या एका हाताने जमणार आहे का? ईश्वरी म्हणते की सर जाऊ द्या, तुम्ही सारखं सारखं मला असं बोलायला येऊ नका, टोचायला येऊ नका, मी करते ना माझं. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर आणि इकडे मी करतो मदत तुला. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की सर काय तुम्ही आहे? तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरी दोघंजणी बघत असतात. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुला काय करायचं आहे मला जरा सांगशील का? त्यावेळेला इथे बाहेर हॉलमध्ये चर्चा सुरू असते की उद्या आमच्या मासाहेबांचा वाढदिवस आहे, मग काय स्पेशल करायचं आहे असं मामा म्हणत होता. तेव्हा मग आजी म्हणते की अरे स्पेशल कसलं स्पेशल, अरे म्हातारी झाली मी आता आणि माझे कसले तुम्ही वाढदिवस वगैरे करताय? तेव्हा मग आता लगेचच आजीला तो म्हणतो की अगं म्हातारी कसली तू, जाऊ दे, मला सांग आई की तू माझ्या म्हणजे तुझ्या वाढदिवसाला उद्या मला काय गिफ्ट देणार आहेस? तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की जरा गप्प बस, मी तुला मदत करतो. असं म्हणून आता तो तिला खोबरं किसायला अशी मदत करत असतो. तेवढ्यातच मागून वल्लरी बघत असते आणि म्हणते की बघितलं का इथे लवबर्ड्सचं किचनमध्ये काय सुरू आहे ते? त्यावेळेला मग अंजली म्हणत असते की काय त्यांचं काय सुरू असणार आहे? आपल्या विरोधात काहीतरी गॉसिपिंग चालू असेल, आपल्या विरोधातच काहीतरी बोलत असतील असं आता अंजली मुद्दामच तिथून बोलून दाखवते. आणि हे सगळं अर्णव आणि ईश्वरी खरं तर ऐकतात, परंतु अर्णवला याचा राग आलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये ईश्वरी म्हणत असते की मी करंज्या बनवत आहे, उद्या आजींचा वाढदिवस आहे ना, तर त्याच्यासाठी ह्या करंज्या आहेत. तेव्हा आजी म्हणते की उद्या माझा वाढदिवस असला तरीही उद्या माझ्यासाठी कोणीही काही करण्याची गरज नाही आहे आणि मी कोणाकडूनही काहीही घेणार नाही आहे, त्यामुळे प्लीज कोणी त्या प्रयत्नांमध्ये राहू नका. आता ईश्वरीला हे ऐकून फारच वाईट वाटतं, पण ईश्वरीने ठरवलेलं आहे मनातून की आजीसाठी काहीतरी करायचं आहे. तर इथे ईश्वरीने एका हाताने का होईना परंतु आजीसाठी करंज्या केलेल्या असतात. शुभंकर आता भिंतीवरती स्वतःचं डोकं आपटून घेत असतो. जोरजोरात सुप्रिया बघते आणि आवाज देते, शुभंकर अरे हे काय चालू आहे तुझं, हे काय करतोयस तू? असं म्हणून ती आता तिथे धावत येते आणि त्याला थांबवते आणि प्लीज अरे थांब, तिच्या एका हातात कपडे असतात वाळलेले आणि ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता शुभंकरच्या डोक्याला लागलेलं असतं आणि तो सुप्रियाकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर बघितलं तुझ्या या करंज्या बनवून झाल्यात. ईश्वरी म्हणते की करंज्या तर बनवल्यात सर, मी मनापासून बनवल्यात, पण आजी खाणार आहे की नाही काय माहिती, त्या तर काल म्हणाल्या होत्या की कोणीच काही करायचं नाही माझ्यासाठी. तेव्हा मग आजीचा वाढदिवस असतो, सगळे तयार झालेले असतात छान. तेव्हा अर्णव प्रसाद दाखवतो आणि आजीला म्हणतो की आजी दिस इज फॉर यू. पण आजी त्यांच्याकडे काही बघत नाही, ती रागाने खाली बघत असते. आता ईश्वरीने बनवलेल्या करंज्या खाल्ल्यानंतर तरी आजीला प्रेमाची जाणीव होणार का, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.